दापोलीच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात सकाळी 9च्या सुमारास नाश्त्याने झाली. तिथून आम्ही थेट मुरुड बीचकडे निघालो. नंतर भेट दिली गोवा किल्ल्याला. इथूनच दूरवर सुवर्णदुर्ग किल्ला दिसत होता. इथे बोटीने जावं लागतं, पण वेळेच्या कमतरतेमुळे तो प्लॅन स्किप करावा लागला. त्यानंतर हर्णे बंदरला धावती भेट दिली आणि पुढे निघालो आंजर्लेच्या प्रसिद्ध गडावरच्या गणपतीकडे. इथे थोडा वेळ थांबलो आणि इथूनच आमचं पुढचं डेस्टिनेशन दूरवर दिसत होतं. कड्यावरच्या प्रसिद्ध गणपतीच्या दर्शनानंतर मन शांत झालं आणि गणपतीच्या पावलांचे दर्शन घेऊन दिवस पूर्ण झाला. इथून व्ह्यू खूप प्रसन्न करणारा होता. दर्शनानंतर जांभूळ सोड्याचा आनंद घेतला. छान कोकणी जेवणाचा मनसोक्त आनंद घेतला. फिश, चिकन, सोलकढी आणि मन पूर्णपणे तृप्त झाले. त्यानंतर जेवण करून आम्ही अंजर्ले लाईट हाऊसकडे निघालो. पण काही कारणांमुळे ते बंद होते. मग समोरच असलेल्या अंजर्ले बीच सनसेट पॉइंटला थांबलो. आयुष्यात काहीही चेस करण्यापेक्षा सूर्यास्त चेस करण्याची मजा वेगळीच असते. कारण काही क्षण जिंकायचे नसतात, ते फक्त मनात साठवायचे असतात. सूर्यास्तानंतर दिवस शांत झाला आणि चंद्राच्या प्रकाशात दिवसाची गोष्ट पूर्ण झाली.